चिपळूणकरांच्या इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर आज म्हणतो तर चिपळूणकरांच्या इतिहासामध्ये वायकर साहेबांनी पाहिलेलं स्वप्न सातत्याने उतरतं आणि खरंच या ठिकाणी शिवसृष्टी म्हणजे आपण अश्रू पुत्याच्या या ठिकाणी अनावरण होते. साहेब, तुम्ही पाहिलेलं स्वप्न साकार होते काय सांगा? कोकण हा माझा जिव्हाळ्याचा प्रश्न आणि ह्या जिव्हाळ्याच्या प्रश्नामध्ये मी 2014 ते 2019 मी पालकमंत्री म्हणून होतो आणि पालकमंत्री असताना इथले बेसिक प्रश्न सोडवण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला. कारण आम्ही आत्ता देखील लोकसभेत बोलताना देखील म्हटलं होतं की बाबा आम्ही खासदार झालो असलो तरी ते लोकांकडे गेल्यानंतर आम्ही बेसिक प्रश्नच लोक आम्हाला विचारतात. आम्ही चंद्रावर गेलो आहे पण अजूनपर्यंत बेसिक प्रश्न सोडवू शकलो नाही तरी पण. तर या दृष्टीने इथं आल्यानंतर पहिल्याने पाहिलं मी तर राजापूरची वखार शिवाजी महाराजांनी त्यावेळेला ती तोडली वगैरे होती आणि तिथं शिवाजी महाराजांचा छोटासाच पुतळा होता आणि त्यावेळी त्यांनी मला विनंती केली होती की आम्हाला इथे एक पुतळा बसवून द्या आणि त्यांनी सांगितल्या पद्धतीने पुतळा केल्यानंतर तो बैठा होता. बैठा असल्यानंतर बनवून तयार झालेला आहे आणि नंतर मग ते आले नाराज होऊन, साहेब हा बैठा नको, आम्हाला उभाच पाहिजे, घोड्यावरचा अश्वारूढ असा उभा आम्हाला पुतळा पाहिजे. म्हटलं तुम्ही मग हे आता पैसे जे आता फुकट गेलेले आहेत, फुकट म्हणजे तुम्ही बनवायला सांगितलं, मातीचं बनवणार, त्याच्यावरती तुम्ही प्लास्टर पॅरिसचं बनवणार आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला डाय टाकणार, ते डाय टाकल्यानंतर मग तुम्ही ब्रांचचा वगैरे बनवणार. तर म्हटलं हे पैसे कसे काय करणार? नाही साहेब काही करा आणि बनवा. मग त्या पद्धतीने त्यांच्या मनाप्रमाणे तो पुतळा मी बनवला आणि त्या ठिकाणी आपण त्याचा अश्वारूढ पुतळा आपण त्या ठिकाणी बसवला आणि मग तो राहिलेला पुतळा मी माझ्या मातोश्री क्लबवरती बसवला. दुसरं पाहिलं संगमेश्वरला कसबा पेठेच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी पकडलं होतं ते सरदेसाई आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये संभाजी राजांचा पुतळा देखील त्याच पद्धतीने छोटाच होता एकदम आणि खाली असं ते त्यांची रंगपंचमी छत्रपती आणि त्यांचा एवढासा पुतळा, तेही मला पटत नव्हतं. मग त्यांनी सांगितलं की ती जागा देत नाही आहे, जागेचा प्रश्न आहे. म्हटलं त्यांना बोलवा, कलेक्टरला म्हटलं त्यांना बोलवा, मला भेटवा. मग त्या पद्धतीने त्यांनी बोलवलं पण त्यांची जरा नकार घंटा होती. मग 2-3 वेळा त्यांना मी भेटलो नाही. मग अखेर शेवटी मला थोडंसं रागवायला लागलं. राघवून मी एकदा रात्री मग त्यांना बोलवलं आणि संगमेश्वर स्टेशनवरती आम्ही गाडीने गेलो. म्हटलं रात्रीची मला ती मुंबईला जाण्यासाठी रात्रीची 12ची वगैरे 11:30 वगैरे 12ची असेल. पण तोपर्यंत 9 ते त्या रेस्टॉरंटमध्ये खालच्या म्हणजे रेल्वे स्टेशनच्या खाली ते रेस्टॉरंट आहे तिथे आम्ही बसलो. त्यांना समजवलं, म्हटलं बघा प्रेमाने सांगतोय, संभाजी महाराजांचं काम करतो आपण आणि तो पुतळा बसणं गरजेचं आहे. मग त्यांनी सांगितलं माझी तिथे चक्की आहे, काहीतरी पोहे करायची चक्की वगैरे काहीतरी आहे. म्हटलं त्याला काही तुम्हाला बाधा येऊन कोणाला देणार नाही, आपण तिथे करूया. आणि त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी संभाजीराजांचा पुतळा बसवण्याचं नक्की केलं. DPDCच्या माध्यमातून आपण फंड दिला, ब्युटिफिकेशनचा फंड दिला आणि मी वैयक्तिक तो बनवायला घेण्याचं घेतलं. पण त्यावेळेला मला संभाजीराजांच्या वेळेला कोल्हेंची ती ही चालली होती मालिका संभाजीराजांची आणि त्यांची शूटिंग वगैरे व्हायची. मग त्यावेळेला म्हटलं मी संभाजीराजांचा पेहराव, त्यांचं दिसणं, त्यांचा तो जिरेटो, त्यांची दाढीचा तो कट वगैरे ते आपल्याला पाहिजे होतं. मग मी कोल्हेंना फोन केला, म्हटलं असं मला याच्यामध्ये पोजमध्ये तुमचे फोटो पाहिजे. मग त्यांनी त्या पद्धतीने मला काही डायरेक्शन दिल्या आणि त्या पद्धतीने दाढी संभाजीराजांची कमी असते, झिरोटो जरा छोटा असतो आणि त्या पद्धतीने मग आम्ही त्या पद्धतीने संभाजी स्वप्न साकार होते. बरोबर आहे ना. पण त्याच्या अगोदर देखील बाकीचे स्वप्न झालेत ना. आणि चिपळूणचं देखील एक होतं की त्यावेळेला त्यांनी मागणी केली होती की चिपळूण शहरामध्ये देखील शिवाजी महाराजांचा पुतळा बसला पाहिजे आणि त्या पद्धतीने सर्व लोक आली होती माझ्याकडे. म्हणजे त्यावेळेला असतील सचिन असेल, मोदी आहे, बाळा कदम आहे, रेड्डीज आहे, ही लोक सर्व आहे. तर हे सर्व होते त्यावेळेला. आणि मग तो पुतळा कसा असावा, कोण म्हणतो असा बोट दाखवणारा असावा, कोण म्हणतो तलवार अशी वर घेतलेली असावी, कोण म्हणतो सरळ घेतलेली असावी. मग अशी त्याच्यावरती खूप वेळा चर्चा झाली आणि मग त्याचं कला संचलनाच्या माध्यमातून त्या परवानग्या घ्याव्या लागतात. म्हणजे कसा तुम्ही बनवणार आहे, किती फुटाचा बनवणार आहे, कशा त्या प्रत्येकाला असतात. आणि मी त्या डिपार्टमेंट ते माझ्याकडेच होतं, कला संचलन डिपार्टमेंट माझ्याकडेच असल्या कारणाने हे सर्व मला सहज शक्य झालं. आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं सातारा आणि कोल्हापूरच्या साईडला एक पुतळा बनवलेला आहे तर तो तशा पद्धतीने पाहिजे.
मग त्यांना जे पाहिजे त्या पद्धतीने बनवणे गरजेचं होतं. आणि मग त्यावेळेला मी म्हटलं ठीक आहे, बाकीचे देखील मी माझ्या स्वखर्चातून पैशाने दिलेले आहेत, तर हा पुतळा देखील मी करतो. आणि जवळजवळ 80-86 लाख रुपये त्यांनी सांगितलं ब्युटिफिकेशनला येईल. तर त्यावेळेला जवळजवळ 1 कोटीच्या आसपास तो फंड मी त्यावेळेला त्यांना रिलीज केला होता. परंतु इथलं जे पाहिलं थोडंसं, तर ते स्लो, आता मी कोणाला ब्लेम देत नाही, पण स्लो डाऊन केलं होतं ते काम. म्हणजे तुम्ही परमिशन आणि आत्ताच सर काय ते बोललात, मी कोणावरती ब्लेम करत नाही, पण स्लो डाऊन काम झालं म्हणजे मुळात तुम्ही महायुतीकडे गेल्यानंतर हे काम पुन्हा फास्टला गेलं असं म्हणायचं का? नाही, तसं नाही. ते मी करूनच ठेवलं होतं आणि ते काम खूप स्लो गतीने, आणि माझं लक्ष होतं. मी नेहमी स्लो डाऊन होण्यामागचं नेमकं कारण मी कोणाचंही नाव घेत नाहीये आणि मला घ्यायचं पण नाहीये, पण ते थोडं झालं होतं. परंतु ते पूर्ण होतं हे महत्वाचं आहे त्या दृष्टीने. आणि आता अत्यंत रेखीव देखीव ते ब्युटिफिकेशन होऊन तो पुतळा माझ्याकडे सीओ आले, साहेब असं आपण करायला पाहिजे उद्घाटन. म्हटलं मी तर कधी तयार आहे, माझा पुतळा बनवून 2 वर्षापासून तयार आहे. तुम्ही कधी नेता हा मी बोलतोय. पैसे देऊन देखील झालेले आहेत माझे. फक्त शेवटचं काहीतरी त्यांना पॉलिशिंग वगैरे करायचं असेल, लाचचं जे काही फिनिशिंग वर्क असेल तेवढंच आहे. ते आल्यावर मी ॲग्री झालो. ते म्हटले 15 तारखेनंतर. हो म्हटलं 15 तारखेनंतर कधीही करा, मला तुम्ही सांगा. कारण शिवाजी महाराजांच्याबद्दल मला खूप आत्मीयता, प्रेम, जिव्हाळा जे काय आहे ते आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.